हरिओम. आज शनिवार 11 एप्रिल 2026, शके 1948. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. साधनाने जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे, ते आपणून येतात, आपलं काम झालं की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केलं. चमत्कार करणं हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होत, चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान आपण करू नये, त्यांची परीक्षाही पाहू नये, कोणाचंही वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे हित करावं, हितच चिंतावं. उत्तम हित नामा वाचून अन्य कशातही नाही, आणि म्हणून अखंड भगवान नाम जपणं ही संत संगतच आहे. सद्विचार ही एक संत संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणं शक्य होणार. संत समागमात राहून विषय मागणं हे समागमाचं रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचं प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचं प्रेम असत नाही इतकंच नव्हे, तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळत असला तरी आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येत आहे असं समजतो, पण शेवटी त्यातच मरतो ना. हे पाहून जितकं वाईट वाटेल ना, त्याच्या 10 पट नव्हे अनेक पटीने आपण विषय मग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटतं. संतांनी खरं भगवंताला जाणलं. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. साधनाने जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधतं. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपल्याला ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, तर ती सर्व व्यापक आहे, ती अत्यंत तळमळीची आहे. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच. आणि जगाचं कल्याण व्हावं असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे तेच समाधान मानणं, कोणाचाही द्वेष मत्सर न करणं, सर्व भगवत रूप मानणं, निराभिमान राहणं, सदोदित भगवत नामस्मरण करणं आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणं, या गोष्टी आचरणात आणणं हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चिक आहे? आम्ही निश्चयाने करत नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवलं तर समाधान येईलच. प्रपंचात कसं वागावं हे संत शिकवतात आणि वागून दाखवतात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.